मंडळी, मी आहे तुमची सोनल अहिराव आणि आज मी स्पेशल बनवणार आहे खानदेशची भगर। खानदेशमध्ये ही भगर कशी बनवली जाते त्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी ही भगर जी आहे ती 2 वाटी मी घेतलेली आहे। तिला स्वच्छ पाण्याने 3 वेळा मी धुवून घेतलेले आहे। आता याला आपण पातेलीत गॅसवरती ठेवून घेऊया। आता मी गॅसवरती पातेली चढवली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। बारीक चिरलेल्या त्या टाकून घेतलेल्या आहेत आणि त्या छान अशा फ्राय पण झालेल्या आहेत। त्यामध्ये मी नंतर ही जी भगर आहे ती टाकून घेणार आहे। आता याला आपण छान असं 5-1 मिनिटासाठी तेलावरती छान फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून ही भगर जी आहे ना शिजल्यानंतर ही सुटसुटीत तुम्हाला दिसणार। ही भगर फ्राय होत आहे तोपर्यंत आपण गरम पाणी करून घेऊया। तर मी आधीच पातेलीमध्ये गरम पाणी टाकलेलं आहे। पाणीचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आहे, कारण की भात शिजायला थोडं जास्त पाणी लागतं, म्हणून पाणीचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे। आता आपली ही भगर छान प्रकारे फ्राय झालेली आहे। त्यामध्ये मी आता हे गरम केलेलं पाणी जे आहे ते टाकून घेणार आहे आणि परत त्याला छान असं मी मिक्स करून घेणार आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता याला आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि याला उकळ फुटल्यावर 1 उकळी आल्यावर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत। आपल्या भगरला छान अशी उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घातले। आम्ही खानदेशी लोक जोपर्यंत भगरमध्ये आम्ही शेंगदाण्याचं कूट घालत नाही तोपर्यंत आमची भगर तयार होत नाही, म्हणून मी ही या भगरमध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। आता याला छान मिक्स करून घेते आणि कमीत कमी 7 ते 8 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे। ते छान तपून झालेलं आहे। त्यामध्ये मी आता जिरं टाकून घेणार आहे। जिरं छान तळतळलं की त्यानंतर मी त्याच्यात भगर जे आहे, धुतलेली भगर जी आहे ती टाकणार आहे। आता ह्या तेलमध्ये मी हिरव्या मिरच्या आता हे जे भगर जे आहे ते पूर्णपणे तयार झालेली आहे। बघा पाणीही पूर्ण आटलेलं आहे। तर आपण याला आता झाकण लावून ठेवून देणार आहोत, जेणेकरून भगर जे आहे ती पूर्णपणे शिजणार। आता ही भगर जी आहे ती पूर्णपणे तयार झालेली आहे। आता ही भगर जी आहे ती तयार झालेली आहे। आता या भगर सोबत आपण ताकाची आमटीही तयार करणार आहोत। आता आपली भगर थंडी होत आहे तोपर्यंत आपण ताकाची आमटी बनवून घेऊया। ताकाची आमटी बनवण्यासाठी आधीच मी पातेली गॅसवर ठेवलेली आणि त्यामध्ये आता मी तेल घालून देते। बघू शकता की तेल छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये मी जिरं घालून घेते। जिरं छान तळतळलं की त्यानंतर मी 3 मीडियम साईजचे मिरची जी आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकणार आहे। त्यामध्ये मी बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घेणार आहे। मिरच्या छान फ्राय झालेल्या आहेत। त्यामध्ये मी आता हे ताक टाकून मी अर्धा लिटर सारखं ताक घेतलेलं, त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। आमटी ही आंबट बनवण्यासाठी थोडंसं आपण लिंबूही पिळू शकतो किंवा लिंबूचं फूल असेल तर तेही टाकू शकतो। आता याला 1 उकळी आल्यावर आपण याच्यात शेंगदाण्याचं कूट घालून घ्या। आता यामध्ये मी स्वादानुसार मीठ घालून घेणार आहे। आम्हाला ही जी आमटी आहे ना आंबट आणि गोड अशी आवडते, म्हणून मी याच्यात साखर पण थोडी टाकून घेणार आहे। जर तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही साखर जी आहे ती आता यामध्ये मी 1.5 चम्मच साखर घालून घेणार आहे। आमटी किती सुंदर दिसत आहे। याला आता छान अशी उकळी पण फुटलेली आहे। तर त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे आणि परत छान असं मिक्स करून 5 ते 7 मिनिटासाठी त्याला शिजू देणार आहे, उकळ काढून घेणार आहे। त्यानंतर शेंगदाण्याची आमटी तयार झालेली असणार। आमटीला छान अशी उकळ आलेली आहे। आता आपण ही आमटी तयार झालेली आहे। आता आपली ही भगर तयार झालेली आहे आणि ताकाची आमटीही तयार झालेली आहे। आणि भगर आणि आमटी सोबत खाण्यासाठी मी झणझणीत अशा ह्या मिरच्या ज्या आहेत त्याही तळून घेतलेल्या आहेत। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका। धन्यवाद। ही आमटी तयार झालेली आहे। याला मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहे।
तुम्ही बघू शकतात की दिसायला किती सुंदर दिसत आहे. सोबत खाण्यासाठी झणझणीत अशी ही मिरची पण मी फ्राय करून घेतलेली आहे है ना. फ्राय झाल्यानंतर याच्यावरती आपण थोडं मीठ घालून घेणार आहोत, म्हणजे ही मिरची खायला जास्त तिखट लागणार नाही.